मंडळी, पुण्यातील कोंढव्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा परिसरात अवैध दारू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीनंतर पोलिसांचं पथक संबंधित ठिकाणी कारवाईसाठी पोहोचलं। या कारवाईत त्यांना मोठा धक्का बसला। कोंढव्यातील एका वस्तीत पोलीस अवैध मद्यसाठ्यावर कारवाई करण्यासाठी पोहोचले होते। ते तिथल्या गल्ली क्रमांक 2 मधील एका घरात पोहोचले असता त्यांनी सुरुवातीला काही मद्यसाठा जप्त केला। या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्या घरातील कपाट उघडलं, पण घरातील कपाट उघडताच सर्वांना धक्का बसला, कारण या कपाटात कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम आढळून आली। पोलिसांनी रक्कम मोजली असता ती तब्बल 1,85,950 रुपये इतकी असल्याचं स्पष्ट झालं। या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतलं असून ही रक्कम नेमकं कुठून आली याचा तपास आता सुरू आहे। तसंच अवैध मद्य विक्री बाबतीतही पोलीस सखोल चौकशी करत आहेत। या अवैध मद्य विक्रीबाबत पुणे प्रशासनानं पुढे काय ठोस पावलं उचलायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।